नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज इथे मस्त असं चटपटीत मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मस्त असे घरच्या घरी मस्त खमंग पदार्थ बनवूया। अगदी सोपा आणि झटपट तयार होतो। आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला तर चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा। इथे मी मस्त फ्रेश अशी एक पालकीची गड्डी घेतली। ही स्वच्छ साफ करून घ्यायची। या पद्धतीने मस्त असे स्वच्छ पानं घ्यायची, तिला कुठेही डाग नसला पाहिजे। या पद्धतीने मी एक पालकीची गड्डी घेतलेली आहे। नंतर त्यामधले आपल्याला नको असलेले भाग काढून टाकायचे। एक पालकीचे पानं घ्यायची आणि त्यामधले जे काडी असते ती काढून टाकायची या पद्धतीने आणि संपूर्ण अशी पालक निवडून घ्यायची। संपूर्ण पालकीचे मी जे काड्या असतात त्या काढून घेतल्या, ज्या कोवळ्या आहेत त्या घेतल्या तरी चालेल आणि मस्त निवडून एका बाजूला ठेवायची। नंतर एक भांडं घ्यायचं आणि एक वाटी ते पोहे घ्यायचे। जे आपण पोहे बनवण्यासाठी जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे इथे वापरायचे। एक वाटी पोहे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे। यामध्ये मस्त पाणी घालायचं आणि चांगले स्वच्छ एका पाण्याने किंवा दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं। अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाही आणि फक्त पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। नंतर आपण जी पालक घेतली ती या पद्धतीने अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची, होईल तितकं बारीक कट करून घ्यायची। अशा पद्धतीने मस्त संपूर्ण पालकीची गड्डी मी इथे निवडून आणि बारीक कट करून घेतली। नंतर एक पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये संपूर्ण पालक काढून घ्यायची। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त हा खमंग पदार्थ मुलांना टिफिनला बनवून द्या आणि तुमच्या नाश्त्यासाठी तुम्ही सकाळी घाई गडबडत असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी टेस्टी लागतो। नंतर 2 बटाटे घ्यायचे आणि ते सुद्धा उकडलेले घेतले आणि त्यावरची साल काढून घ्यायची। नंतर असा मॅश करून घ्यायचा आणि अगदी मस्त बारीक केलेला आहे आणि नंतर तो पालखीमध्ये घालायचा। नंतर एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि इथे मी अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरचीचा असा ठेचा बनवून घेतलेला आहे। याने चव अप्रतिम लागते। यामध्ये घालायचा। जे भिजून घेतलेले पोहे होते ते सुद्धा भिजलेले आहे मस्त मऊसूत। नंतर ते यामध्ये घालायचे। पाव चमचा हळद घालायची। हळद जास्त न घालता पाव चमचाच हळद इथे वापरायची। नंतर इथे 1.5 चमचा इतकी लाल मिरची पावडर घालायची। मिरची पावडर जास्त तिखट नसल्यामुळे 1.5 चमचा इतकी मिरची पावडर घातली। नंतर अर्धा लिंबू घ्यायचं, त्यामधला रस घालायचा यामध्ये। तुमच्याकडे लिंबू नसेल तर दही वापरू शकता, दही नसेल तर लिंबाचा वापर करू शकता। इथे संपूर्ण अर्धा लिंबाचा रस मी संपूर्ण वापरलेला आहे। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं अशा पद्धतीने। नंतर हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे। इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही, एक थेंब सुद्धा पाणी न वापरता। बघू शकता मस्त असं हे मस्त मिश्रण तयार झालेलं आहे। नंतर इथे आपल्याला अर्धा वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय? कॉर्नफ्लॉवर हे विशेष पद्धतीने मक्यापासून बनवलं जातं। कॉर्नफ्लॉवरने पदार्थाला अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असं तयार होतो आणि मस्त अशी चव येते कॉर्नफ्लॉवरने। नंतर हे कॉर्नफ्लॉवर घातल्याच्या नंतर आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे मी संपूर्ण असं हे कॉर्नफ्लॉवर सगळं मिश्रणाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा थेंब कुठेही वापरायचा नाही। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण मिश्रणाला चांगलं जे आपलं मिश्रण आहे ते लागलं पाहिजे। नंतर हातामध्ये बघायचं की याचा एक गोळा तयार होतो का मिक्स केल्याच्या नंतर। बघू शकता तुम्ही या पद्धतीने असा गोळा तयार झालेला पाहिजे मिश्रणाचा। मस्त गोळा तयार होतो। नंतर थोडंसं हाताला तेल लावायचं। मस्त पालक टिक्की बनवतो त्यासाठी इथे थोडंसं तेल घ्यायचं हातावर आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर त्यामधला एक गोळा घ्यायचा, थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्या मिश्रणाचा या पद्धतीने चांगला गोळा बनवून घ्यायचा। हातावर थोडासा दाब द्यायचा आणि पसरट आकाराचा या पद्धतीने आपल्याला पालक टिक्की म्हणू शकता तुम्ही मस्त याला आणि मस्त असा बनवून घ्यायचा आहे हातावरती। थोडंसं पसरट बनवायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण फ्राय करू त्यावेळेस संपूर्ण टिक्की आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे। कमी साहित्यात अगदी चटपटीत पदार्थ तयार होतो हा। अशाच पद्धतीने मी संपूर्ण टिक्की इथे बनवून घेते। त्याच पद्धतीने परत गोळा घ्यायचा आणि हातावरती थोडंसं दाब द्यायचा, फक्त तेल लावायचं थोडंसं हाताला जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते हाताला चिटकणार नाही। बघू शकता तुम्ही अगदी गोल गरगरीत आपल्या इथे संपूर्ण मी टिक्की बनवून घेते। अशा पद्धतीने संपूर्ण मी इथे बनवून घेतलेली आहे। बघू शकता कुठे तुटत नाही किंवा तडा जात नाही। अशा पद्धतीने मी संपूर्ण टिक्की इथे बनवून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते। बघू शकता मस्त अशी टिक्की तयार झालेली आहे। नंतर एकीकडे पॅन गरम करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी मी एकीकडे पॅन गरम करून घेतला आणि त्यावरती तेल असं या पद्धतीने पसरवून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण टिक्की आपल्याला संपूर्ण पॅनवर आपल्याला पसरवून घ्यायची आहे, एक पद्धतीने भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने। नंतर मी इथे एक एक टिक्की पसरवून घेते अशा पद्धतीने। साईडला ठेवायची सुरुवातीला, नंतर मध्ये ठेवायची। अशा पद्धतीने मी संपूर्ण इथे पालक टिक्की पसरवून घेते
बघू शकता तुम्ही मी संपूर्ण ठेवून घेतलेली आहे पॅनवरती। नंतर याला 5 मिनिटं चांगलं एका साईडला शेकून घ्यायचं आणि त्यावरती तेल लावायचं। अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की नंतर या पद्धतीने तुम्ही अलटी पलटी करून चांगलं शेकून घ्यायचं आहे। बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। मस्त असं खमंग कुरकुरीत आपली पालक टिक्की भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मस्त अलटी पलटी करायची आणि चांगली अशी खमंग भाजून घ्यायची आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अगदी पटकन बनवू शकता। मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या दोन्ही साईडला अलटी पलटी करून चांगल्या भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। आणि मस्त सुरेख कलर आलेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं तेल टाकायचं त्यावरती आणि आणखी चांगलं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खरं तर सर्वांना पालक अजिबात आवडत नाही। या पद्धतीने नवीन काहीतरी बनवून दिलं की सर्व आवडीने खातील आणि कोणाला विश्वास होणार नाही की यामध्ये पालक कुठेतरी वापरलेला आहे। अशा पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत आपली पालक टिक्की तयार आहे। बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही। आणि नंतर मी एका ताटामध्ये काढून घेते अशा पद्धतीने। खमंग खुसखुशीत ती पालक टिक्की तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि एकदा नक्की ट्राय करा। आता मी संपूर्ण जे आहे बाकीच्या त्यासुद्धा पालक टिक्की बनवून आणि खमंग अशा होईपर्यंत चांगल्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। मस्त असं पसरट बनवायच्या की जेणेकरून मस्त दोन्ही साईडला खमंग भाजल्या जात्या आणि संपूर्ण इथे पालक टिक्की बनवून घेतलेली आहे। हा पदार्थ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपच्या सोबत सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने मस्त असे संपूर्ण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। बघू शकता तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती सुंदर आणि खमंग खुसखुशीत आपली इथे पालक टिक्की तयार झालेली आहे। मग मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।